काय या उन्हामुळे तरी माझी नॅचरल ब्युटी खराब व्हायला लागली. भारतात दोनच नॅचरल ब्युटी आहेत, एक माझी आणि दुसरी प्रणितीची. तर करूया आता चालू. तर रामराम मंडळी, कशी आहे तलकली. ट्रॅफिक मध्ये गडबड केली की अशी अवस्था होती बघा. कॅमेरामॅनच्या मागे 7:30 चालू असल्यामुळे 7-8 दिवस काही व्हिडिओ पडलाच नाही. काळगा म्हणला रामेश्वरमला जाणार आहे आणि ह्यो गेला रत्नागिरीला. त्यामुळे रनिंग मधलं काही फुटेज गावलं नाही. आलो पुणे एअरपोर्टला, ड्रॉपिंग केलं, निघालो रिटर्न. कसे रोषणाई एका सहीमुळे आज कित्येकांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळालं. संपूर्ण पुण्यात 2 दिवस बघा भरपूर जल्लोष होता. दिनांक 13 एप्रिल आणि 14 एप्रिल भीमरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती होती. शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, जो त्याला प्राशन करेल तेव्हा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिकलं पाहिजे आणि संघटित पण झालं पाहिजे. आता सकाळचं फुटेज झालं, संध्याकाळचं फुटेज रिटर्न येताना बघूया. घाटात ट्रॅफिक वगैरे लागलं की अशी रॉंग साईड येणारी भरपूर असते ती, पण आज त्याला कारण वेगळंच होतं. कोल्हापुरातनं रिटर्न येताना बघा वाटर दादाने दिलं गारेगार आणि ही कारण होतं. साऊथ मध्ये बघा नक्कीच कुठला तर मोठा प्रोजेक्ट व्हायला लागलाय. अहो 2-4 दिवसात भरपूर असलं कंटेनर गेलं ती. बरं, हॉटेलवर आज गडबड केली कारण की 14 एप्रिलचा जल्लोष पण बघायचा होता पुण्यातला. परत काय आलं, नो एंट्री आहे, त्यामुळे काय बायपासनच गाडी टाकली. पोहोचलो एकदाशी निगडीत. एक काळ असा होता की असं वाटत होतं की ह्याच्यामुळेच आपण बिघडलोय, पण आता काय असं आलाय की असं वाटायला लागलंय की ह्याच्यामुळेच आपण घडलोय. #ड्रायव्हिंग. बरं, कला आहे म्हणून तरलोय, नाही आमचा पण इस्कूटच होता सगळा. कंटिन्यू बघा 12 दिवस झाले. झाली एकदाची सुट्टी. कशाची सुट्टी, आता इथनं पुढं खरी मजा आहे.